31 काय? हां, आता पूर्ण होईल तिला 32 लागेल. 32 लागेल तिला. हां. हो 31-32 आहे. हं. वेब डेव्हलपर आहे. हां. 5 फूट 6 इंच उंची आहे हां. आणि व्यवस्थित कामाला आहे ती. हो. कांदिवलीला आम्ही राहतो. हं. चांगला व्यवस्थित सुशिक्षित बरोबर. असा मुलगा असेल चॅनलवर तुमच्या हं. तर होईल. आणि 1900 किती मधली आहे बोललात? हा 1900 किती मधली आहे? 93ची आहे ती, पण लास्टच्या महिन्याची. डिसेंबर 93. हो म्हणजे 94 धरली त्याला. बरं 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 बरं. ठीक आहे. आणि हे जात कुठली? भंडारी. भंडारी. ओके. आणि मूळ गाव कुठे तुमचं? मूळ आम्ही आचऱ्यातले आहोत. आचरा म्हणजे कुठे आलं? इथे सिंधुदुर्ग कणकवली साईड, मालवण साईड आलं. बरोबर. म्हणजे जिल्हा आम्हाला हे लागतं. कोकणामध्ये सिंधुदुर्ग आलं. सिंधुदुर्गामध्ये मालवण, कणकवलीच्या मध्ये आचरा आहे. हा आतमध्ये आचरा आहे. आचरा टिटा बघा, लक्षात येईल तुम्हाला. हो 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 माहिती आहे, बोला. हा तिकडे आहोत आम्ही. बरं ठीक आहे. आणि मुंबईला कांदिवलीला राहता? हो. ठीक आहे. किती भावंड ही मुलगी आहे पकडून? एक मोठी मुलीचं लग्न झालं. आता ही एकच आहे. दोन्ही मुली तुम्हाला? हो 2 मुली आम्हाला. बरं. आई वडील मुलीचे काय करतात? क्षमा करा, मी आईच बोलते. हो हो आई तुम्ही बोलताय. वडील काय करतात? चॅनल बघत असते ना, 2-3 दिवस झाला बघितलं, मला जरा लॉयल वाटलं. नाहीतर आजकाल काय खूप फ्रॉड वगैरे तिने नाव नोंदवलं, पण एवढे काही खास वाटत नाहीत ते. तर मी आपले सामाजिक इकडचे अजून एक फ्रॉड आता मला मिळाला मगाशीच दुपारी. हो 2-3 आता तुमचे इंटरव्ह्यू पाहिले बाई आईंशी वगैरे बोलताना, तर मला व्यवस्थित वाटलं. तर मी मग फोन करते मी. नाही तर मला आधी विचारणार काहीतरी चुकीचं अंगाशी आहे तर कोणालाही फोन करेल. खरंय खरंय. हो म्हणून मी व्यवस्थित. मुलीचे आई वडील काय वडील काय करायचे? हा मुलीचे वडील काय करायचे? मुलीचे वडील पोलीसमध्ये होते. पोलीसमध्ये होते. तुम्ही काय करताय? गृहिणी. मी हाऊसवाईफ आहे. बरं. घरी असते. माझी आम्ही तिला बघतोय आता. तिचे वडील आता यांनी वारले. बरं. त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाला, त्यामध्ये ते 5 वर्ष आजारीच होते म्हणून त्यावेळी आम्ही नाही बघितलं. बस तिचं ठरलं पण होता साखरपुडा, पण ती लोक नीट नाही निघाली. का घाईमध्ये आम्ही ते आजारी होते त्यामुळे लक्ष नाही घालू शकलो. मग कळलं आम्हाला बाहेरून ते लोक नीट नाही, तर आमचा साखरपुडा तिचा आम्ही मोडला. मिळलं नको, आम्हाला काय वजन नाहीये पोरगी आणि ती चांगली व्यवस्थित कामाविमाला आहे आणि खूप सुशिक्षित मुलगी आहे. व्यवस्थित घरंदार, म्हणून आम्हाला मुलगा खूप सुशिक्षित घरंदार चांगला व्यवस्थित घर आला अच्छा हवा. हो 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 ठीक आहे, चालेल. मिळून जाईल तुम्हाला, काय टेन्शन घेऊ नका. 1993 लास्ट आहे ती, म्हणजे 94 मधली आहे ती. हो हो ठीक आहे, मिळेल. शिक्षण काय म्हटलं तिचं ते? ती डिग्री केली आहे कॉम्प्युटरमध्ये, वेब डेव्हलपर आहे ती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. मिळून जाईल तिला, काय टेन्शन घेऊ नका. तिला कुठला पाहिजे मुलगा? मुलगा मुंबईचाच पाहिजे आणि बोरवली भाईंदर पर्यंत. विरार बिरारचा नको म्हणते ती, जाण्या येण्याचा पुष्कळ प्रॉब्लेम होतो. तिकडनं कुठे पण इकडे आपल्या साईडला पुढे गेलं तरी चालेल. ठीक आहे ठीक आहे. ती कांदिवलीलाच कामाला आहे ना. आणि जो मुलगा तुम्हाला म्हणजे तुम्ही जे लग्न ठरवणार मुलीचं, तेव्हा तुम्ही स्वतः चौकशी करणार मुलाची? हा प्रयत्न तर करू. का तुमच्याकडे चौकशी होते का? नाही, आम्ही जबाबदारी घेत नाही आम्ही, कारण ॲक्च्युअल कसं आजकाल सगळीकडे फ्रॉड चालले आहेत, त्याच्यामुळे आम्ही कुठली जबाबदारी घेत नाही. नाही करू आम्ही प्रयत्न करू. चांगला वाटला तर पुढे जाऊ. का आता एकदा आम्हाला जरा प्रॉब्लेम झालाच होता यामुळे, का तिचे वडील आजारी होते आणि तो काय लांबचाच नव्हता, इथला होता, पण आतमधल्या गोष्टी काय काय कळत नाहीत ना. खरं खरं काय खरं. एक दोन बघून आपल्याला घरी बघून लग्न सावकाश करा, व्यवस्थित करा.
आता आम्ही चॅनलवरती प्रचंड विवाहस्थळ टाकली आहेत. 950 व्हिडिओ आहेत आमचे. भरपूर विवाहस्थळ आहे. घाई मारू नका. सगळ्यांची चौकशी करा पद्धतशीर. तुम्हाला जो योग्य वाटतो. मुलीशी चर्चा करा, कारण मुलगी सुशिक्षित आहे. तिच्याशी चर्चा करा. दुसरी मुलगी काय शिकली आहे? व्हिडिओ पाहिले आणि नंतरच तुम्हाला फोन केला. दुसरी मुलगी काय शिकली आहे? ती 15वी झाली आहे. ती मग सगळ्यांनी मिळून चर्चा करा घरामध्ये, कुठला मुलगा चांगला होईल किंवा काय याच्यावर अभ्यास करा आणि मग त्यांना कॉल लावा. खूप नंबर टाकलेले आहेत, भरपूर संपर्क टाकले आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही डिस्प्लेवर नंबर टाकतोय, म्हणजे ते नंबर आम्ही चेंज करू शकत नाही. बरेच काय आता एक फ्रॉड मला भेटला आहे. एक व्यक्ती असा आहे की त्याने काय केलं, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकला, म्हणजे केव्हाही चेंज करू शकतो, तो बिझनेस करू शकतो. लग्न झालं तरी तर त्याचा बायोडा तसा ठेवू शकतो तो. आम्ही लग्न झाल्यानंतर बायोडा काढून टाकतो. लग्न झालं असं कळलं आम्ही लगेच बायोडा काढून टाकतो. आम्ही वेळ लावत नाही, कारण कसं आम्हाला लोक जे ग्राहक बघतात आम्हाला ते संतुष्ट पाहिजेत. बरोबर. आणि सगळे सुरक्षित आहेत आणि कुठेही फालतुगिरी केली जात नाही. सगळ्यांचं रेकॉर्डिंगच घेतो. कुठलाही 2 नंबरचा प्रकार आम्ही करत नाही. तुमचं पण आता शॉर्टकट रेकॉर्डिंग बनवलं आहे, परंतु तुमचा नंबर शो करू शकत नाही कारण मुलगी आहे. तर तुम्ही काय करा, आता हे रेकॉर्डिंग जे आहे ना ते पोस्ट केल्यानंतर जे व्हिडिओ नवीन निघतील ते सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मुलीसाठी काय योग्य आहे ते. आणि पूर्वी जे व्हिडिओ टाकलेत आम्ही, चांगले व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण बघा मॅच होत आहेत का मुलीला. थोडा वेळ लागेल ताई, पण इथे लग्न इथे कन्फर्म लग्न जमेल आणि सुरक्षित जमेल, कारण आम्ही पेमेंट घेतो मुलांकडून. त्याच्यामुळे कसं खात्रीशीर मुलं असतात, कुठलेही फ्रॉड व्यक्ती नसते आमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला धोका काय जास्त होणार नाही. तरी पण चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका. पेमेंट काय घेता तुम्ही? नको ऐका, तुमचं पेमेंट मी नाही घेऊ शकत, कारण ॲक्च्युअल काय माहिती आहे, मुलींकडून का घेत नाही, कारण मुलींकडून पेमेंट घेतलं तर आम्हाला तुमचा नंबर शो करावा लागेल आणि तुमचा नंबर जर शो केला तर विचार करा, वात्रट मुलं भरपूर असतात. मुलीचा फक्त नंबर भेटला की मुलं हे विचार करत नाही की मुलीचं शिक्षण काय आहे, मुलगी किती वयाची आहे, कुठल्या जातीतली आहे, काय आहे, काही विचार करत नाही, डायरेक्ट लावतात. त्यामुळे कसं, म्हणून आम्ही मुलींची जाहिराती घेत नाही. बाकी नाहीतर आम्हाला अजून फास्ट लग्न जमली असती, म्हणून आम्ही घेत नाही तसं. मुलांची जाहिराती घेतो. मुलांच्या जाहिराती घेतो आणि मुली स्वतः कॉल करतात. ज्या मुलीला पसंत होईल एखादं स्थळ ती स्वतः कॉल करते. कॉल करणाऱ्यांची संख्या आमच्याकडे भरपूर असते. भरपूर लोक कॉल करत असतात एकमेकांना आणि खूप लांबून कॉल येत असतात एकमेकांना. असे खूप लोक बघत असतात. ठीक आहे, चालेल. मी तुमचं थोडक्यात नोट केलेलं आहे, काय टेन्शन घेऊ नका. आणि व्हिडिओ मात्र बघत राहा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसत राहतील व्हिडिओ. ठीक आहे. बरं. मित्रांनो, असे प्रचंड मुली आम्हाला कॉल करत असतात. मगाशी पण BCom झालेली एक कोणतरी मुलगी होती, तिने कॉल केला होता. त्यांची इतकी परिस्थिती नाही आहे, पण हे आता आहेत ना ते वेल सेटल आहेत. मुलीचे वडील पोलीसमध्ये होते आणि दोन्ही मुली शिकलेल्या आहेत व्यवस्थित, आणि मुलीची आई स्वतः बोलत होती, कळलं ना. आणि मगाशी जी मुलगी BCom होती ते नॉर्मल आहेत, चाळीमध्ये राहत आहेत, मुंबईमध्येच आहेत. ते मुंबईवरूनच शक्यतो जास्त कॉल आम्हाला मुंबईवरून येतात, जास्तीत जास्त. ती मुंबईमध्ये आहे आणि ती कामाला जाते मुलगी, आणि चाळीमध्ये राहतात ते लोक, नॉर्मल राहतात. त्यांच्या मागण्या मोठ्या नाही आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. पण आपण ते पकडूया नको. प्रत्येक मुलीची इच्छा असते चांगलं पाहिजे, प्रत्येक मुलीची इच्छा असते. पण विषय कसा आहे की मी काही त्यांचं रेकॉर्डिंग घेऊ शकलो नाही, कारण मी त्यावेळी जेवत होतो, जेवताना फोन आला होता, त्यामुळे रेकॉर्डिंग घेऊ शकलो नाही त्यांचं. पण आणि बरेच रेकॉर्डिंग मी नाही घेतलेत, कारण वायपर रेकॉर्डिंग करत बसलो खूप वेळ असं, तर व्हिडिओ वाढतील, कारण प्रचंड कॉल असतात, खूप व्हिडिओ वाढतील. आणि व्हिडिओ भरपूर जर झाले तर ज्यांच्या जाहिराती घेतल्यात त्यांचे जर बायोडा आपल्याला डिलीट करावे लागत आहेत तर मला शोधायला त्रास होणार, प्रचंड त्रास होणार, कारण खूप बायोडा असतात आणि प्रत्येकाचे बायोडा डिलीट करायला शोधायला मला शक्य होणार नाही. कारण आत्ताच आमचे व्हिडिओ जवळजवळ 950 व्हिडिओ झालेत, समजलं ना.
तर त्यामुळे म्हणून मी मुलींचे व्हिडिओ बनवत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींचे व्हिडिओ का बनवत नाही, कारण फोन नंबर शो करू शकत नाही आम्ही मुलींचे, समजलं ना. त्यामुळे कुठलीही दिशाभूल केली जात नाही. खरा चॅनल आहे, कुठेही धोकाधडी नसते चॅनलवरती. तुम्हाला आवडलं तर शेअर करायला हरकत नाही. आणि या मुलीसाठी कोण असेल तर अवश्य सांगा. धन्यवाद.